आणि ही जी सुरुवात जी आपण संविधानाच्या रक्षणाची केली होती ती या लोकसभेच्या निवडणुकीतून नाही, तर आदल्याच वर्षी जेव्हा आपलं सरकार पाडलं होतं 2022 साली, म्हणजे 1 वर्षापूर्वी माझी निष्ठा यात्रा सुरू झाली होती. इथेच येऊन मी आपल्याला संबोधित केलं होतं, इथेच येऊन आपल्याशी चर्चा केली होती. आणि त्या निष्ठा यात्रेच्या दरम्यान जे जे लोक गद्दारी करून तिथे पळून गेले त्यांना काय काय आपल्याला मिळालं. मग काही माझ्या मंचावर होते त्यावेळी, काही पलीकडे पळून गेले होते, काही सुरतला गेले होते, काही गुवाहाटीत जाऊन भेटले, कधी गोव्यात जाऊन टेबलांवर नाचले. आणि ठीक आहे, आज कदाचित त्यांची थोडेफार काळासाठी तरक्की झाली असेल. कोणाला 72व्या मजल्यावर काही घर मिळालं असेल, कोणाला डिफेंडर गाड्या मिळाल्या असतील, काय काय कोणाला म्हणतात टोल नाके मिळालेले आहेत.